हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. बालकवींच्या कवितेच्या या 2 ओळी. या अशा निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर ना त्या ओळी तंतोतंत खऱ्या वाटतात. नाही म्हणजे बघा ना, डोंगराने अंगावर हिरव्या रंगाची चादर पांघरून घेतली असं वाटतंय की नाही? नमस्कार. तर आज मी आलेली आहे रायगडमध्ये पोयनाड या गावाच्या जवळ कणकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये. तर इथून जवळपास आम्ही 650 पायऱ्या चढणार आहोत. चालत जातोय आता. या बघा बघा, वातावरण बघा. पावसामुळे अधिक सुंदर वातावरण झालेलं आहे. या अशा पायऱ्यात ज्या आम्ही खालून वरपर्यंत चालत जाणार आहोत आणि पुढे मंदिरामध्ये जाणार आहोत. या अशा दगडी पायऱ्या आहेत बरं. आणि या 2 पायऱ्यांच्या मध्ये अंतरसुद्धा भरपूर आहे. सपाट आहेत पायऱ्या, पण असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. कारण की खालून वरपर्यंत डोंगर चढल्याचा फील येतो बरं. त्यामुळे जरा मध्ये मध्ये विश्रांती घेत बरं. आणि मध्ये मध्ये पाण्याची दुकानं, सरबताची दुकानंसुद्धा आहेत. त्यामुळे आपण ते घेऊन विश्रांती घेत घेत पुढे जाऊ शकतो. असंच जवळपास आमचा अर्धा प्रवास झालेला आहे. इथे ही जी तुम्हाला पायरी दिसते ना, ही देवाची पाऊलखूण असलेली पायरी आहे. देवाचं पहिलं पाऊल ज्याला म्हणता येईल. ते लोक इथेही नमस्कार करतात आणि पुढे जातात. वातावरणातला बदल तुम्ही बघू शकता. वातावरण खूप खुलत जात होतं. आणि अशातच आम्हाला मंदिराचा द्वार दिसला. वा वा वा, श्री क्षेत्र कणकेश्वर देवस्थान. वा, फायनली आम्ही महादेवाला भेटण्यासाठी पोहोचतो. चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. छान छान छान. आणि हो बरं, माझ्याही चेहऱ्यावरचा बघा आनंद. थोडी थकली आहे, पण पोहोचल्यावर आनंद झालेला आहे. तर आम्ही असं आपण म्हणजे गेटच्या आतमध्ये गेलो की राईट बाजूला तिथे पाण्याचं कुंड आहे. हे गरम पाण्याचं कुंड नाही आहे, नॉर्मल पाण्याचंच आहे. पण तिथे काही मुलं पोहत आहेत, अंघोळ करत आहेत. तर आम्हीसुद्धा पाण्याला स्पर्श करायचं ठरवलं आणि मस्त थंडगार पाणी होतं. त्यामुळे पाय धुतले आणि दर्शनासाठी पुढे गेलो. हे छोटंसं तलाव आहे बरं. आणि वातावरण, ओ हो, मंदिराचा कळस, पांढरा शुभ्र कळस किती सुंदर दिसतं. वातावरण तर खूपच कमाल झालं होतं. म्हणजे पावसाळ्यात तर इथे एक नंबर वातावरण असतं. आणि मंदिराचा एक असा फोटो आम्ही काढला आहे, तो बघू शकता. गाभाऱ्यात फोटो काढायला मनाई होती, पण आम्ही एक फोटो आवरेना मोह म्हणून काढलाच. पण मंदिरात फोटो तर काढायलाच पाहिजे ना. तर फोटोच्या जागी व्हिडिओ निघाली चुकून, पण ठीक आहे. बाहेर एक फोटो काढला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो बरं. तर परतीचा प्रवास सुरू झाला आमचा. परत 650 पायऱ्या उतरून खाली जायचे. आणि आमच्याकडे छत्री नाही आहे, पावसाचं वातावरण झालं आहे. पण आता बघू पाऊस किती साथ देतो आहे. पावसाने साथ दिली बरं आम्हाला. वातावरण होतं पावसाचं, पण पाऊस काही पडला नाही. त्यामुळे जरा आम्ही विश्रांती घेतली, फोटो काढले छान निसर्गात आणि परतीच्या प्रवासाला निघालो. बाय बाय.